पकडायसाठी इथे रोप बांधलेली आहे आणि या साईडला पूर्ण दरी आहे. हॅलो, मी हेमंत. मी आज आलेलो आहोत तुंग किल्ला बघायला. तुंग किल्ल्याला येण्यासाठी तुम्हाला तुंग या गावी यावे लागते. किल्ल्याच्या पायथ्याला हनुमान मंदिराजवळ बाईक पार्क करून आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. हॅलो गाईज, तर आज मी आलेलो आहो तुंग किल्ल्याला. तर माझ्यासोबत आहे चेतन आणि श्रीकांत. चेतन आणि श्रीकांतची माझी ओळख मालवण ट्रिपला झाली आणि आज सोबत ट्रेकला आलो. मंदिरापासून थोड्या अंतरावर चालत गेल्यास आम्हाला वीरगड बघायला मिळाली. वीरगड म्हणजे काय तर किल्ल्याच्या संरक्षणासाठी वीरगती प्राप्त झालेल्या मावळ्याचे स्मृतिशिल्प. वीरगड बघून आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग लागतो. सध्या गडावर पायरी बनवण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे थोड्याच अंतरावर पायऱ्यांचा मार्ग संपतो. थोडी ट्रेक केल्यानंतर आपल्याला चपेटदान मारुतीचे दर्शन होते. तिथे दर्शन घेऊन पायऱ्या चढायला सुरुवात केली. समोरचा मला कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसल्या. त्या पायऱ्यात चढण्यासाठी तिथे रोप बांधलेली होती, त्यामुळे चढायला सोपं जातं. तर आता दोघे पण या कातळात कोरलेल्या पायऱ्यावर वर गेलेले आहे. आता मला जायचं आहे. तर चला. वर आम्हाला एक जागा दिसली. आम्ही तिथे जायचं ट्राय करतो काय आहे तर. आणि ही आहे पाण्याची टाक. तर तिथे पाण्याचा टाका आहे. आत्ता पण पाणी शुद्ध आहे इथलं. आपण पिण्यासाठी वापरू शकतो या टाक्याचं पाणी. क्लीन पाणी. तर प्लेन पाणी. 15 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आम्ही किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यावर येऊन पोहोचलो. दरवाज्याच्या आत गेल्यावर आपल्याला 2 वाटा समोर दिसतात. एक वाट ही किल्ल्याच्या टेहाळणी बुरुजावर जाते आणि दुसरी वाट किल्ल्यावर जाते. तर बघू शकता तुम्ही, इथे पकडायसाठी इथे रोप बांधलेली आहे आणि या साईडला पूर्ण दरी आहे. तर पावसाळ्यात हा ट्रेक थोडा धोकादायक ठरू शकतो. उन्हाळ्यात कसं आहे, आपल्याला इथे प्रॉपर रस्ता आणि सर्व काही दिसतं, त्याच्यामुळे उन्हाळ्यातच हा ट्रेक करायला इझी जाईल. पावसाळ्यात याचं सौंदर्य वेगळं असते, पण ते थोडं रिस्की असू शकते. बघू शकता तुम्ही, इथनं पूर्ण दरी आहे खाली जायसाठी. तर जपून चालावं लागतं. इथनं पहिल्या दरवाजापासून आम्ही एंट्री केली होती आणि थेट बुरुजावर गेलो. आता बाली किल्ल्यावर जायचं आहे आम्हाला. हा दरवाजा झालेला आहे. दरवाजातून एंट्री केल्यावर आपल्याला बुरुज दिसतो. तर तिथली चढाई पण बघू शकता तुम्ही कशी आहे. तर किल्ल्याच्या गणेश दरवाज्यातून आत आल्यावर आपण किल्ल्यावर पोहोचतो. इथे आपल्याला किल्ल्याचे पडके अवशेष बघायला मिळते. सध्या इथे गणेश मंदिर आणि कचेरीचे अवशेष आजही बघू शकता. मंदिराच्या मागे एक मोठं पाण्याचा टाका आहे. हे दुसरं मंदिर लागलेलं आहे. हे गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्या साईडला पाण्याचं टाकं दिसत आहे.
आणि आधी इथे कचेरी होती. हे भग्नावशेष कचेरीचे आहे, कचेरीची दोते. इथनं किल्ल्यावरचा कारभार सांभाळला जात होता. चढाई करून आम्ही आता थकलेलो आहोत. तर पाणी आणि काहीतरी खायसाठी चिक्की आणलेली आहे भावाने. तर चिक्की खाणार आता आम्ही. एनर्जी बूस्ट करणार आणि पुन्हा चढणार. किल्ला इझी आहे, थकवा खूप कमी येत आहे. आणि हा किल्ला लोणावळ्याच्या परिसरात असल्यामुळं थंड वारे चालू आहे. ते ऊन काही जाणवत नाही आहे. मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोर घाटामध्ये चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. एक पॅच संपला की दुसरा पेज चालू होतो. इथं कंटिन्यू सेम रस्ता आहे, प्रॉपर रस्ता नाही आहे इथे. तर आपल्याला सांभाळून जावं लागतं. सीझन बघून होऊन जातो माझा. अरे काली आहे काय ते त्याच्यावरचे हॉटस्टार हॉटस्टारवरचं त्याचे 3 सीझन आहेत. सुस्मिता शेन. तर कस तर मालवणला गेलो ना म्हणून ते बाजूला नाही. एक सिरीज बघून दुसऱ्या सिरीज चालू केलं मग मालवणला गेलो ना त्याच्यामध्ये म्हणून ते राहून गेलं. रात्री चालू करणार होतो, हे केला कॅन्सल केला, लावलो होतो बरं याचा कॉल आला. परत बंद केलं. या किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो. हा किल्ला चढण्यास फारच सोपा आहे. या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र 1657मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यासमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन 1660मध्ये या भागाच्या सुरक्षतेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेर खानाने आपल्या स्वारीच्या वेळी 6 मे 1665 रोजी तुंग किल्ला आणि तिकोना किल्ला या भागातील काही गावे जाळली. पण हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला जयसिंगरावकडे गेला. तर हा परतीचा प्रवास चालू झालेला आहे आमचा. असा विचार आहे की आता खाली जाऊन मस्त टाक्यातलं पाणी बॉटलमध्ये भरायचं आणि आम्ही खायसाठी फराडी चिवडा आणलेला आहे, तो खाऊन. कैऱ्या आणलेल्या आहे. वाटेत आम्हाला आंब्याचं झाड दिसलं तर आम्ही तिथल्या कैऱ्या चोरून आणलेल्या आहे आणि ते आम्ही जेवण करून, प्रॉपर जेवण नाही म्हणतात पण आम्ही काहीतरी पोटासाठी आणलेली शिदोरी खाऊन पुढचा एक गड करायचा विचार चालू आहे आमचा. मोरगिरी किल्ला जवळच आहे. तर तो किल्ला झाल्यावर मग आम्ही वाघेश्वर टेम्पलला भेट देणार आहे. गडमात्र छोटं असल्यामुळे एका तासात सर्व गड पाहून होतो. बाले किल्ल्यावर तुंगदेवीचे मंदिर, गणेश मंदिर, राजवाड्याचे अवशेष, पाण्याचे टाके, गुहा, टेहाळणी बुरुज इत्यादी ठिकाण गडावर बघण्यासारखे आहे. अशा प्रकारे आम्ही संपूर्ण गड फिरून खाली उतरायला सुरुवात केली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.